मंडळी, मनोरंजनाच्या ठळक बातम्या घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या जेनझी नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम कलाकार वैभव रंधावे, समृद्धी कुलकर्णी, श्रेयस जोशी. या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक विनोद रत्ना. या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव सर, श्रीपाद पद्माकर सर आणि प्रस्तुत करते आणि ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी सर. तुमचं आमच्या जत्रेत अगदी मनापासून स्वागत आहे. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्यात, पण आता वळूया आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले याच्या आयुष्यात काय काय गमती जमती घडतात हे आपण अनेक वर्ष अनुभवत आहोत. चला बघूया आता 2026 मध्ये दाताच्या आयुष्यात आणखी नवं काय घडतंय तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार. आणि त्यांच्यासोबत आहे अर्थातच हास्य महारथी समीर चौघुले. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर गाईज. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर दादा. काय लुक आहे. आले आले. काय करताय हे तुम्ही? डायरेक्ट काय मारलं मला? यार मत बेटा, मैं हूँ बाबा मोरा. तिकडे बाबा मोरा म्हणजे? आधी मी प्रभा मोरा होतो. आता तुझ्यासाठी खुदाने मला बाबा मोरा बनवून पाठवलंय. काय समजली? चांगलंय चांगलंय. हा. अरे हे असं मारत जाऊ नका. खुश रहो बेटा, खुश रहो. अरे हे आशीर्वाद देण्यासाठी असतं ना, तोंडावर काय मारता हे मला हेच कळत नाही. आता नवीन वर्ष येत आहे होय होय. 2026. ओ य या वर्षाचं स्वागत तू हसत हसत कर बेटा. काय कर? खुश रहो बेटा, खुश रहो. हो हो. हे जरा प्लीज चिरूट लांब ठेवा. कट काय आहे ते चिरू काय ते लांब ठेवा ना. मला त्रास होतो त्याचा. प्लीज लांब ठेवा. वय काय काय उगीच काय बसची वाट बघता वाय? काय काय बसची वाट बघता वाय? नाही, भोपळा येणार आहे. त्यातली म्हातारी उतरली की मग जागा होईल ना, मग मी बसणार आणि पुढे जाणार. काय प्रश्न आहे हा? बस स्टॉपवर बसचीच वाट बघणार ना मी. कमाल करताय तुम्ही. बेटा कसं आहे, वर्षाच्या पहिल्या दिवशी असा नाराज होऊ नको. चल, चल. अरे नवीन वर्ष येते 2026. होय होय होय. या वर्षाचं स्वागत तू हसत हसत कर बेटा. काय समजलं? काय त्याच्यात एवढं काय नाही आहे. दरवर्षी हा दिवस येतोच होय त्याच्यात. बेटा, दरवर्षी हाच दिवस येतो आणि दरवर्षी हाच दिवस नसतो बेटा. अरे मारू नका तुम्ही. हे कशासाठी असतं? आशीर्वाद देण्यासाठी असतं. मारू नका होय बेटा. माहिती तुम्ही कोण आहात? फकीर आहात? ज्योतिषी काय वाटताय मला तुम्ही? बेटा मला हा सगळा कॉस्ट्युम आहे ना कंटेनर मध्ये देतात, बर. पण ऍक्टिंग मी माझीच करतो का ना काय? मला हे काय तुम्ही म्हणताय खरंच काही कळत नाही. खरंच सांगतो. बेटा ऊपरवाले के घर में देर है अंधेर नहीं. बर. अरे आम्ही पडलो फकीर. काय समजलो? काय समजले? हे बघ ही झोली घेऊन आम्ही दुनियेचं रक्षण करायला निघाले नाही. अगं बाई. हे प्राजक्त अमळीच्या कॉमेडी सारखं अगम्य बोलू नका हो. तिलाच कधी कधी कळत नाही ती काय बोलून गेली. कन्फर्म नसतं तसं माझं झालंय. मला कन्फ्युज झालोय मी. अनेक वेळेला मलाच विचारते, होता विनोद होता हा? अरे ते आम्ही कसं सांगणार आता? असं अगम्य बोलू नका. मला खरंच कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय. खरंच कळत नाहीये मला. बेटा मी तुला काही सांगितलं नाही आणि तू काय ऐकलं नाहीस. मग कशाला आलात? निघा ना इथून. कशाला बोलताय? खरंच सांग मला ना प्लीज. आज जरा चांगलं हा? बोलू. होय. खिशात हात घाल खिशात हात? आणि 500 रुपये काढ आणि या झोलीत टाक बेटा. नाही मला नाही कळलं एकदम. असे कसे टाकू मी? बेटा अरे तुला येणार नवीन वर्ष फार बेफार जाणार आहे. बेफाट जाणार आहे? ओ अगदी नवीन वर्ष अगदी तोडफोडीचं जाणार आहे बेटा तुला.
तोडफोडीचं मला जाणार आहे हे तुम्ही माझ्या तोंडाकडे काय बघतोय बेटा? नाही तो असं जस्ट एक तुझ्या चेहऱ्यावरच्या सगळ्या रेषा मी वाचल्यात बेटा. काय सांगताय अरे लात मारशील तिथं पाणी काढशील बेटा. हो असं वाटतंय तुम्हाला असं होईल मी कन्फर्म वाटतंय बेटा मला. पण असं कसं होणार ना असं तुम्ही नाही सांगू शकत माझं ना नशीबच ना लहानपणापासून ना तुम्हाला तुझी जन्मतारीख काय बेटा? 24 जून बघ बेटा 24 जून 24. मग 2 अधिक 4 किती झाले बेटा? 2 अधिक 4 6 बघ बेटा याच्यात पण 6 आहेत बेटा. म्हणजे 2024 मध्ये 6 आहेत आणि ह्याच्यात 6 आहेत हा बेटा. आहा हा त्याचं काहीतरी आहे कनेक्शन आहे बेटा तुझ्या मुलाची जन्मतारीख काय? मुलाची जन्मतारीख 22 बघ बेटा 22. 22 मध्ये काय आता 22 अधिक 4 किती झाले बेटा? 26 ओ माय गॉड हो येस 22 आणि 4 26 झाले म्हणजे हा, 2026 ओ माय गॉड खरंच सांगता तुम्ही थँक्यू व्हेरी मच हे खरंच जुळतंय हे जुळतंय सगळं बेटा. अरे बापरे तरीच मला ना मी अगदी खरं सांगतो सकाळपासून मला ना थोडंसं पॉझिटिव्ह वाटतंय खूप चांगल्या गोष्टी होत्यात माझ्या आयुष्यात मी सकाळी गेलो ना सकाळी लिफ्टमध्ये गेलो तर बबिता भाभी होती आणि ती मला हॅपी न्यू इयर म्हणाली रोज म्हणाला ग्राउंड फ्लोअर असं म्हणते मग मी ग्राउंड फ्लोअर दाबतो आम्ही खाली जातो पण आज ती हॅपी न्यू इयर म्हणाली म्हणजे माझ्या बाबतीत खरंच चांगलं होणार आहे असं खरंच तुम्हाला वाटते चांगलं होईल वसाड्या हा वसाड त्या बबिता भाभीचा नाच सोड बेटा. नाही असं जस्ट एक मला वाटलं या म्हणून वर्षात तुझी खूप भरभराट होणार आहे. खरंच सांगताय तुम्ही हे अरे परत तुमच्या काय म्हणजे नोकरी करतोस? हो MHJ एंटरप्राइजेस तुला विचारलंय नोकरी करतो तेवढंच उत्तर दे बेटा. होय ओके हो मी नोकरी करतो पण मध्येच डेज फिक्स नसतात 2-3 म्हणजे ते माहित किती नसतं वर्ष झाली नोकरी करतोस? किती वर्ष झाली? 38 वर्ष झाली ना. बघ बेटा आता काय याच्यात हे वर्ष तुझ्यासाठी खास जाणार आहे बेटा. 38 वर्ष नोकरी म्हणून खरंच मला खास जाणार आहे 2026 हा बेटा. ओ माय गॉड 38 वर्ष म्हणून मला खास जाणार आहे ओ हो म्हणजे कसं काय म्हणजे नाही मला पटतंय पण मी पटत नाहीये मला मग काय एक्झॅक्टली काय त्याचं तेच ठरवतो बेटा. काय 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 किती वर्ष नोकरी करतोस बेटा? 38 वर्ष 38 वर्ष. हो एका डझन मध्ये किती अंडी असतात? 12 अंडी असतात शाबास. आता 38 अंड्यांमधून 12 अंडी वजा कर बेटा. 26 उरली हा बेटा. ओ माय गॉड 2026 ओ ओय ओ माय गॉड 2026 जुळताय ओ माय गॉड अरे यार म्हणजे हे वर्ष मला चांगलं जाणार आहे चांगलं जाणार आहे. अंड्याचं काय पण अंड्याचं मध्ये कळलं नाही मला अंड्याचं मध्ये काय मला कळलं तुला सांग हा. अंडी आधी की कोंबडी आधी? ते नाही सांगता येत अंडी आधी की बघ तुला 2026 साल चांगलं जाणार आहे बेटा. ओ येस हो मला अंडी आधी की कोंबडी आधी याचं उत्तर माहिती नाही म्हणून मला 2026 ग्रेट येस काय मला काहीतरी माझं चुकत असेल आय एम सॉरी पण काय अंड्याचा आणि काय संबंध आहे काय संबंध बेटा? होय होय आहे मला सांग अंड्यांच्या पोटातून कोंबडीची पिलं निघतात ना हो निघतात तसं 2026च्या पोटातून तुझं भाग्य निघणार आहे भाई. हे खरंच सांगता तुम्ही पाया पडतो तुमच्या यार नाही, नाही, एकदा अरे नका मला हे ठीक आहे हरकत नाही सांगून मारा आता म्हणजे मी तयार राहतो डोळे बंद करून काय ना ते घुसतं खरंच सांगतो थँक्यू व्हेरी मच तुमच्यासारखं माणूस देवदूत आहात तुम्ही खरंच सांगतो मी खरंच हे होईल का होणार. वा खूप बेटा हा तुझा मोबाईल नंबर काय? 9422 एक मिनिट मला माहिती आहे तुम्ही कसं कॅल्क्युलेशन हा, करता 94 म्हणजे 9 आणि 5 13 आणि 2 2 म्हणजे 4 झाले 17 आणि मग शेवटचे 777 आहे मग कसं जुळवायचं 2026 ला मला ते शेवटचं जरा कन्फ्युज झालं अडकलास ना बेटा? होय अडकलो मला सांग 9तून 4 गेले किती राहिले? 5 त्याच्यात 1 मी लाव. 6 ए माय गॉड 2026 जुळलं की थँक्यू व्हेरी मच यार हे घ्या हे 500 रुपये घ्या यार तुम्ही देवदूत राहतो माझ्यासाठी तुम्ही का नाही भेटलं त्याच्या आधी मला अहो माझे म्हणजे 2026 जबरदस्त जाणार तोडफोड जाणार थँक्यू हे अजून एक घ्या 500 रुपये थँक्यू व्हेरी मच आज मला खूप छान वाटतंय हा बेटा. थँक्यू मला एक सांगा तुमची डोंबिवलीत एखादी शाखा आहे का माझी बहीण पण तिकडे राहते तिला भेटवलं असतं बेटा आजचा माझा फकीर बघून ही शाखा बंद होईल अशी मला वाटलं. खुश राहा. My God. नमस्कार मंडळी
काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या हास्य सेवेत रुजू झालेलो आहोत. तर मंडळी, मनोरंजनाचा धूमधडाका करण्यासाठी सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन. तर मंडळी, हास्याच्या गगनात गरुड भरारी घेण्यासाठी सज्ज झाले सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जंगी स्वागत करूया आणि त्यांचं सप्तरंगी कौतुक करण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, तुम्ही हास्य जत्रेवर आजपर्यंत भरपूर प्रेम केलं. इनफॅक्ट हास्य जत्रेतल्या प्रत्येक कॅरेक्टरवर सुद्धा तुम्ही अगदी मनापासून प्रेम केलं. किंबहुना तुम्हाला सगळ्यांचे डायलॉग सुद्धा पाठ असतील. आणि हे लक्षात घेऊनच आम्ही तुमचे हास्य जत्रेमधील फेवरेट डायलॉग्स आता टी शर्ट आणि हुडीजवर प्रिंट करून आणलेले आहेत तुमच्यासाठी. जसं की आज प्रसादांनी एक हुडी परिधान केली आहे ज्याच्यावर लिहिलंय नावातच टॅलेंट आहे. आणि सईची फेवरेट मंडळी, एका खानावळीत रंगणार आहे जेवणाचा 3रा अंक. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या मसालेदार सादरीकरणासाठी, जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे ठसकेबाज कलाकार. पप्पासनी फोन लाव की पापड कुठं राहिलं बघ. ती नाटकवाली माणसं आता येतील इथं. ती चौगुल्यांचा फोन आलता. कोल्हापुरात प्रयोग लागला नाटकाचा, काही हितच येतात ते जेवाय. नाटकवाले जेवण ठेवतात त्याच्यात ढुंकून पण बघत नाहीत. लोंढे मावशीची खानावळ म्हणजे जीवकी प्राण. पांढरा रस्सा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा तांबडा रस्सा. थांब, फोन लावतो, थांब. फोन नको लावू, जा पटकन बघ जा ते कुठं राहिले ती. पटकन जा. पॅन्ट काढली रे, उचल पटकन. ओ लोंढे मावशी, ए वाडा 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 वाढते, वाढते, चला वाडा वाडा वाडा. तुम्ही पण हाय सवय हा? चौगुल्यांच्या, नमस्कार नमस्कार, चौगुल्यांच्या नाटकात तुम्ही पण हाय सवय. चौगुले माझ्या नाटकात आहे. चला चला चला. नाही तसं मला काय माहिती नाही. त्यांनी मला फोन केलता की मी येणार आहे म्हणून खानावळ इतक्या वेळ चालू ठेवली. नाही तर आम्ही 11ला गुडूप. आहे ना? आता 4 वाजता उठायला लागतं ना मसाला बिसाला करायला. 4 जणांचं सांगितलं होतं काहीतरी, 3 नॉनव्हेज आणि 1 व्हेज. एक व्हेज, 3 नॉनव्हेज, 1 व्हेज. करेक्ट. काय ना, त्या चौगुल्यांचे आम्ही फॅन आणि ती आमच्या मटणाचे फॅन आहेत. तिथं नॉनव्हेज. नाही नाही, पण मावशी खरं सांगतो, कोल्हापुरात प्रयोग म्हटलं ना की 2 गोष्टींचा प्रचंड आनंद. कोल्हापूरचा रसिक प्रेक्षक आणि लोंढेबाईंचा तांबडा पांढरा. खरं तर तुझ्यासाठी फक्त जेवण महत्वाचं आहे. प्रयोगासाठी आपण आलो होतो आणि शेवटचा पॅच पूर्ण तुझा मोनोलॉग कधी सुरू झाला कधी संपला कळलंच नाही. संपला नाही, त्याने सपासप कायच्या मारला. शेवटचं वाक्य काय होतं? शेवटचं वाक्य काय होतं? अण्णासाहेब, तुमची शेवटची, एवढंच बोलाने कल्टी मारली. हो ना. आणि मी म्हणते माझ्या डोळ्यात पाणी काय येत नाहीये, पाणी काय येत नाहीये. कारण ह्याच्या तोंडात पाणी सुटलेलं ना. दादा, केवढा हवरायस रे, केवढा हवरायस. हा, म्हणजे तू मटणासाठी रंगभूमीशी गद्दारी करशील? हो, जरा पांढरा द्यायला पाहिला. सावकाश. काय ह्याच्यात एवढं काय? पिऊन बघ आणि मग बोल. ओ, मला अजून दे ना. मस्त आहे, 1 नंबर आहे. हो, ए, ऐका, एवढी घाई करू नका. समीर दादाला येऊ दे. बाबा, तो किती वेडा आहे माहितीये ना यांच्या मटणासाठी. ते प्रयोग बियोग सोडा, कोल्हापूरचा प्रयोग म्हटल्यावर लोंढे मावशींच्या घरचं जेवण, लोंढे मावशींच्या हातचं जेवण, ते वेडा होईल तो. काय पण तो आहे म्हणजे आपला सम्या दादा फुडी आहे. प्रचंड फुडी आहे तो. आहे, पण ते तू खायला घेतलंस ना, तू संपवून टाकशील. त्याच्यासाठी ठेवूया आपण. तुम्ही व्हेज आहे ना, इथं बसा. इथे बसू. हा, इथं हातबोट लागाय नको. तुम्ही खाल्लं तर संपवून टाकशील. समीर दादाला मटण मिळालंच नाही तर? चल, आता कसं होईल? त्याला द्यावंच लागेल ना. समीर दादाला मटण मिळालंच नाही तर? अशा नको. हा, अगं थांब ग. अशा नको. अब आएगा मजा. मजा घ्यायची आहे. मजा घ्यायची. हे नको, तो आता चिडेल. येऊ दे समीर दादा, येऊ दे. थांबा. चालेल, ए, चालेल. तू आता चिडेल तो. चौगुल्यांसाठी असं ठेवलेलं नको. तुपातलं भाजलेलं मटण घेऊन ये पटकन. काय बोललात तुम्ही? चौगुल्यांसाठी तुपातलं भाजलेलं मटण? भाजलेलं मटण त्यांना खूप आवडतं म्हणून ठेवलं. एवढंच आहे राहिलेलं, ती ठेवते. आणि समीर दादाला तुपातलं भाजलेलं मटण द्यायचं? देऊया ना. ए, नाही 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 देऊ शकत. हा? नाही देऊ समीर शकत. दादाला तुपातलं भाजलेलं मटण द्यायचं मावशी? नाही नाही देऊ काय शकत. बोलत म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? नाही हो, काय झालं? काय काय झालं? काय झालं आता?
काय झालं हे पंखा लाव रे हो ते ना हो थांबा ना काय झालं? मावशी संगमनेरचा प्रयोग संगमनेरचा प्रयोग हा हा संगमनेरचा प्रयोग हा संगमनेरचा प्रयोग काय झालं संगमने पडला हो डेंजर पडला. टाळ्या नाही, बुकिंग नाही, प्रेक्षक नाही. काय झालं संगमनेरच्या प्रयोगात समीर दादा स्टेजवर पडला हो स्टेजवर पडला, बेशुद्ध पडला बेशुद्ध पडला. काय कराल खरं काय हो? चालू प्रयोगात बेशुद्ध पडला दादा मी लगेच त्याला उचललं आणि हॉस्पिटलला घेऊन गेलो नाही नाही, दादाने नाही उचललं मी. दादा तुम्हाला सांगू, दादाला एवढं पण करता येत नाही. डायबिटीज, फ्रोझन शोल्डर, गप नाही. सगळी जमले. त्याचं चाललं ना माझं कुठून काढलं मध्येच भाऊ, कसं पडला कसं हो हो चालू प्रयोगात बेशुद्ध पडला आम्हाला काहीच कळायला मार्ग नाही आम्ही त्याला उचललो हॉस्पिटलला घेऊन गेलो सुश्रुषाला हॉस्पिटलला मग डॉक्टरांनी असं एक चेकअप बिकअप केलं बोले थांबा खांडेकर घाबरू नका आपण बघूया रिपोर्ट्स काढूया नाही, पहिला मांडवकर थांबा बोलले, मग दादाला खांडेकर थांबा बोलले. मी जवळ होतो ना त्यांच्या, त्याच्यामुळे मला पहिलं बोलले. बोलायचंच आहे म्हणजे प्रत्येक वेळी बोलायचंच आहे का मध्ये मला बोलू दे ना दादाविषयी सांगतोय ना त्यांना हो हो दादा. तर डॉक्टरांनी रिपोर्ट्स काढले सगळं चेक केलं म्हटलं डॉक्टर काय आलं काही घाबरण्यासारखं नाहीये ना नाही ना डॉक्टर बोलले समीर दादाचं वाढलंय हो खूप वाढलंय. चिडचिड, किरकिर, डोळे मिटून चिडचिड करत असते. काय वाढलं हो तसं वाढलंय त्याचं काय लागलं नाही ना नाही तसं नाही वाढलंय म्हणजे समीर दादाचं फॅटी लिव्हर वाढलं थर्ड ग्रेड थर्ड तुम्हाला 4th ग्रेड जेव्हा होणार ना, तर दादा डायरेक्ट जमा. काय अति करताय तुम्ही फॅटी लिव्हरनी एवढं काही होत नाही कळलं ना 6 महिने वगैरे डाएट केलं की परत नॉर्मल तुला का बोलायचंय गप्प बस ना तुला का बोलायचंय मध्ये मध्ये दादा दादाबद्दल चाललंय नाही ते तुझं काय चाललंय काय काय आहे ना ऑनस्टेज ऑफस्टेज माझ्यावर मला खरंच कळत नाही जाऊ दे आता. आता तर मला आता डॉक्टरने आम्हाला सांगितलंय की त्याचं फॅटी लिव्हर वाढलंय फॅटी लिव्हर फॅटी लिव्हर. हे काय असतं आणि अहो होतं म्हणजे आता दादा दिसायला तसा धडधाकट आहे पण एवढंच आहे माणूस तू नाही ना पण त्याचा काही संबंधच नाही ना मावशी काय म्हणजे फॅटी लिव्हर फक्त जाड आहे हे बघा आता मी जाड आहे मला फॅटी लिव्हर नाही मला फक्त फॅटी पोटी आहे काय आहे पोटी माझं फॅटी आहे मी फॅटी पोटी हे टिप तुम्ही फॅटी पोटी हा. मी पण ही फॅटी पोटी दादा मी छोटी पोटी. म्हणजे तुला नाटकात तरी एवढी वाक्य आहेत नाही दादा, दादा गेली 2 वर्ष मी नवीनच आहे. अजून पण बॅनरवर फोटो नाही. मग काय इथे बोलायचं तुला एवढं जरा गप्प बस ना दादाचा चाललाय ना सांगा विषय नव्हते फॅटी काय ते काय काय होतं आपण ते सगळं खातो ना तेलकट तुपकट त्याच्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल खूप आहे मावशी तुम्हाला काय सांगतो फक्त डॉक्टरांनी सांगितलंय समीर दादाची काळजी घ्या बोलले हो, हो. खूप काळजी घ्या त्याचं डाएट सांभाळा तेलकट तुपकट तेपकट चुपकट सगळं काही बंद करा बोलले ते सगळं बंद. आणि मटण तर नाहीच नाहीच. तुम्ही आत्ता मटणाचं बोललात मग काटाला हो मावशी असं नका मटण करू. आवडीच आहे ना त्यांच्या समीर दादासाठी मटण म्हणजे विष डॉक्टरांनी क्लिअर सांगितलंय रस्त्याने चालताना बकरी किंवा मेंढा दिसला तरी बदला एवढा रोड बदला एवढं क्लिअर सांगितलं डॉक्टरांनी हो हो मटण आता खायचंच नाही होय नाही नाही जरा पण. आता येतील ते त्यांच्या समोर मटण वाढायचंच नाही का नाही 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 वाढायचं. कारण त्यांच्यासाठी विष आहे ना त्यामुळे नाही होऊ शकत नाही पण ते तुपात भाजलेलं आहे ना विष कसं असेल हो आई वीज जर तुम्ही तुपात भाजला तर त्याचं काय अमृत होणार आहे काय मला सांगा. काय ग हो ना हो नाही ते समीर दादासाठी ते तुम्ही केलंय ते विष आहे जाऊ दे मग कुणालाच मटण नको आज मग कशाला असं हे नका करू तुम्ही काय त्यांना नाही मटण तर मग काय कुणाला अहो पण आम्हाला सांगितलं नाही असं हा. मला तर डॉक्टरांनी सांगितलं तू फक्त मटनच खा हो आम्हाला मटन द्या तुम्ही हे नका द्या, हा. अहो, तुम्ही त्यांच्या समोर मटण खाणार आणि ते व्हेज खाणार बरं दिसतं का हो ते मावशी आपलं इथेच चुकतं त्या आजारी माणसाला सांभाळताना घरातली नॉर्मल माणसं पटापट मरतात काय त्या आजारी माणसासाठी एक डाएट बनवलं जातं त्याचं एक जेवण असतं की बाबा त्याला काही गोष्टी चालत नाही म्हणून आपण ते टाकत नाही पण जो नॉर्मल असतो ना त्याला त्याचीच गरज असते त्याला ते मिळतच नाही पटकन मरतात ते हे नका करू तुम्ही हे बघा आम्हाला मटण वाडा आमचं आहे ते दादाला फक्त हे नका करू तुम्ही प्लीज मी म्हणजे